नमस्कार. बऱ्याच वेळेला आपली टॅन झालेली स्किन, काळवंडलेली स्किन कशी चकाचक होईल घरच्या घरी, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असतो. पण आज मी एक तुम्हाला उपाय घेऊन आलेली आहे, एक कमाल घेऊन आलेली आहे, जो की तुम्ही वापरला तर तुमची स्किन नक्कीच इतकी सुंदर होणार आहे. एक पूर्णपणे टॅन स्किन निघून जाणार आहे तुमची. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया आपण. मी या ठिकाणी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे. खायचा सोडा हा नक्की घ्या तुम्ही, कारण हा खूप इफेक्टिव्ह आहे टॅन स्किन काढण्यासाठी आपल्याला. आणि टॅन स्किन आपण उन्हामध्ये जातो, घरामध्ये असेल तरी आपली स्किन टॅन होते. अशा वेळेला काय करायचं, तर ही रेमेडी तुम्ही नक्की करून बघा. त्यानंतर अर्धा चमचा मी कॉफी घेतलेली आहे. हे जे इन्ग्रेडियंट्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे कंपल्सरी आहे, हे घ्यायचेच आहे. आणि कुठलीही टूथपेस्ट तुमच्याकडे असेल तर कोलगेट घ्यायची आहे थोडीशी आपल्याला, आणि मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण थोडं निंबूसुद्धा घालणार आहोत. निंबू घातल्याने काय होणार आहे, याला छान असा फेस येणार आहे. आणि यामध्ये जे सायट्रिक ॲसिड असतं त्यामुळे आपली जी टॅन स्किन आहे ती रिमूव्ह होण्याला कुठेतरी आपल्याला मदत होत असते. तर हे तिन्ही चारही गोष्टी जे आहे, पदार्थ जे आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. छानपैकी मस्त आपण मिक्स करून घेणार आहोत, एकजीव करून घ्यायचे आहे अगदी. आणि हात म्हणा, पाय म्हणा किंवा चेहरा म्हणा, शरीराच्या कुठल्याही भागावर तुम्ही ह्या जे मिश्रण आहे याचं तुम्ही, ही जी पेस्ट आहे तुम्ही लावू शकतात, अगदी आरामात लावू शकता. याचा काहीही साईड इफेक्ट नाही आहे, अजिबात घाबरायची काहीही गरज नाही आहे. तुमच्याकडे जर छोटा ब्रश असेल तर तो ब्रश घेतला, त्याचा जरी वापर केला तुम्ही क्रीम लावण्यासाठी तरीसुद्धा योग्य आहे. आणि हाताने जरी तुम्ही स्प्रेड केलं तरीसुद्धा चालेल व्यवस्थितरित्या, काहीही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि काहीही तुम्हाला एकदम सोपी आणि इझी पद्धत आहे ही. तुम्ही एकदा जरी वापरून बघितलं तर तुम्ही वारंवार ही पद्धत वापरणार आहेत. आणि हप्त्यातून 2 ते 3 वेळेस तुम्ही जर टॅन रिमूव्हरसाठी किंवा तुमच्या चेहऱ्यावर पुळ्या होत असतील, नेहमी जर पुळ्या होत असतील, तर त्याचे डाग जर राहिले असतील तर ते डाग रिमूव्ह करण्यासाठी सुद्धा ह्या क्रीमचा, ह्या पेस्टचा आपल्याला वापर होणार आहेत. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमचं नाव मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला विसरू नका. नवीन आपल्या चॅनलला असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. त्याने काय होईल, येणारे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला बघायला भेटतील. तर अशा पद्धतीने आपण हे जे क्रीम आहे, ही जी आपण बनवलेली पेस्ट आहे, ही अशा पद्धतीने आपण लावून घ्यायची आहे. पाय असो, हात असो किंवा चेहरा असो, कुठल्याही भागावर किंवा मानेवर जो काळवंडलेला पणा असतो तो आपल्याला लावून घ्यायचा आहे. पण एक गोष्ट इथे एक नोटीस करायची आहे आपल्याला, का ही जी पेस्ट लावल्यानंतर ही पूर्ण सुकू द्यायची आपल्याला. सुकल्यानंतरच आपल्याला ही पेस्ट पाण्यानं धुवून काढायची आहे, किंवा ओला कपडा घेऊन त्याने मस्तपैकी अशी छान पुसून काढायची आहे. किंवा तुमच्याकडे जर स्पंज असेल तर त्या स्पंजने तुम्ही पुसून काढली तरी देखील काही हरकत नाही. जो अंगठ्यापाशी जो बोटांवर काळवंडलेलापणा असतो तोही देखील निघून जाण्यास, रिमूव्ह होण्यास आपल्याला मदत होत असते. आणि थोडा आपल्याला कितीही नाही झालं तर एका रिझल्टमध्येच इतका छान रिझल्ट येतो. एकदा लावल्यानंतरच इतका छान आपल्याला रिझल्ट येतो, तर कमालीचा रिझल्ट येतो. तुम्ही जर वारंवार ही पद्धत जर यूज केली तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल. जी काळवंडलेली स्किन आहे, टॅन स्किन आहे, ती रिमूव्ह होण्यासाठी तुम्हाला खरोखर मदत होणार आहे. आणि आता तुम्ही बघू शकता एकदम आपल्याला 5 ते 10 मिनटं असंच ठेवायचं आहे. आणि हे बघा पूर्ण सुकलं आहे, मी तुम्हाला दाखवते. मी सुद्धा सुकू दिलं आहे पूर्ण. ते तुम्ही बघा पूर्ण सुकू दिलेलं आहे मी. आणि ते आपण असं हाताने अजिबात चोळून काढायचं नाही आहे आपल्याला. ते एक तर धुवून काढायचं आहे किंवा ओल्या कपड्याने मी सांगितल्या पद्धतीने आपण पुसून काढायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपण धुवून जरी काढलं, व्यवस्थितरित्या असं धुवून काढायचं आहे आपल्याला, तरी तुम्हाला लगेचच आपल्याला इफेक्ट दिसत असतं. बघा तुम्ही बघू शकता किती व्यवस्थितरित्या निघाली. एकदम कलर एकदम वेगळा दिसतो लगेचच आपल्या स्किनचा. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. छानपैकी असं पाय आपण धुवून घ्यायचं आहे. आणि ओल्या कपड्याने म्हणा किंवा सुक्या कपड्याने म्हणा पाय छान असे पुसून घ्यायचे आहे. टॉवेलने पुसून घ्या किंवा कॉटनच्या कपड्याने मस्तपैकी पुसून घ्या.
आणि अशा पद्धतीने जर तुम्ही उपयोग केला ह्या पेस्टचा तर खरंच तुम्हाला रिझल्ट येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.